Good morning, student, all of you. Welcome to my YouTube channel, Professor Ravindra Gaikod, एश कोचिंग क्लासेस वाश. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तो तुम्हाला कसा वाटतो तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा व लाईक्स करा आणि आपल्या मित्र आणि मैत्रिणींमध्ये शेअर करा. आपण इयत्ता 12वीचा केमिस्ट्री पार्ट सेकंडचा 12वा टॉपिक शिकत होतो, अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये आपण कालच्या लेक्चर नंबर 16 मध्ये रिझनेबल क्वेश्चन पाहिलेला होता, जो की 3 मार्काला तो क्वेश्चन फिक्स असतो. पा कोणते कोणते क्वेश्चन पाहिले होते लक्षात येत का बघा. माझ्यान काय होता पहिला क्वेश्चन? फाय कार्बोक्सिलिक ऍसिड आर विकर ऍसिड दॅन द मिनरल ऍसिड. हा एक क्वेश्चन होता, बरोबर. दुसरा क्वेश्चन काय होता? फाय कार्बोक्सिलिक ऍसिड आर मोर ऍसिडिक दॅन द अल्कोहोल्स अँड फिनॉल. हा एक क्वेश्चन होता. तिसरा क्वेश्चन काय होता? फाय ट्रायक्लोरो ऍसिटिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन द ऍसिटिक ऍसिड. हा एक क्वेश्चन आपण पाहिला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहिला होता, फाय पॅरानायट्रोबेन्झाइक ऍसिड आर मोर ऍसिडिक दॅन द पॅरामिथाइल बेन्झाइक ऍसिड. तर असे आपण 4 प्रकारचे क्वेश्चन पाहिले. ह्या 4ही क्वेश्चनचं रिजन तुम्हाला 4 सेंटेन्स मध्ये लिहिता येतं. मी शॉर्ट मध्ये आज रिवाइज करतो. का एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची रिलीज ऑफ H प्लस आयन्स ॲक्वियस सोल्युशन मध्ये जर जास्त असेल तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते आणि तो मोर ऍसिडिक असतो. काय सांगितलं मी? ॲक्वियस सोल्युशन मध्ये एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची ॲबिलिटी रिलीज ऑफ H प्लस आयनची जर जास्त असेल तर त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते आणि ज्याची ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते तो काय असतो रे? मोर ऍसिडिक असतो. हा एक पॉईंट इथं कम्पेअर करायचा. दुसरा पॉईंट तुम्ही इथं कम्पेअर करू शकता, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडची के व्हॅल्यू जर लार्जर असेल आणि पीके व्हॅल्यू जर स्मॉलर असेल तर तो ऍसिड काय असतो? स्ट्रॉंग ऍसिड असतो. त्यानंतर अल्कोहोल, फिनॉल आणि ऍसिड मध्ये आपण पाहिलं होतं, कार्बोक्सिलेट आयन हा सगळ्यात मोर स्टेबल असतो, नंतर फिनॉल आणि सगळ्यात लेस स्टेबल असतो अल्कॉक्साइड आयन. मग कार्बोक्सिलेट आयन हा मोर स्टेबल आहे म्हणजे हा मोर ऍसिडिक असेल. फिनॉक्साइड आयन हा कार्बोक्सिलेट आयनपेक्षा कमी लेस स्टेबल आहे म्हणजे हा त्याच्यापेक्षा कमी ऍसिडिक असेल. आणि ह्या दोघांपेक्षा लेस स्टेबल आहे अल्कॉक्साइड आयन. म्हणून याच्यामध्ये ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जर एक्झाम मध्ये विचारली तर लक्षात ठेवा, कार्बोक्सिलिक ऍसिड आर मोर ऍसिडिक दॅन द फिनॉल, फिनॉल आर मोर ऍसिडिक दॅन द अल्कॉक्साइड आयन. समजा तुम्हाला क्वेश्चन विचारला, विच इज द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅव्हिंग द पीके व्हॅल्यू स्मॉलर अँड विच इज द लार्जर, की खालीलपैकी 3 कंपाऊंड दिलेले असतील, ऍसिड, अल्कोहोल आणि फिनॉल, आणि याच्यामध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं की कशाची पीके व्हॅल्यू कमी असेल आणि कशाची जास्त. काय रिझन सांगणार आहे? तर अल्कॉक्साइड आयनची पीके व्हॅल्यू जास्त असेल आणि कार्बोक्सिलेट आयनची पीके व्हॅल्यू कमी असेल. ज्याची पीके व्हॅल्यू कमी आहे तो मोर ऍसिडिक किंवा स्ट्रॉंग ऍसिड असेल आणि ज्याची पीके व्हॅल्यू जास्त आहे तो लेस ऍसिडिक किंवा वीक ऍसिड असेल. त्यानंतर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आणि डोनेटिंग ग्रुपवर क्वेश्चन पाहिला होता. जर दिलेल्या ऍसिडमध्ये अल्फा कार्बनला जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असेल आणि एका कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप प्रेझेंट असेल, मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तो मोर ऍसिडिक असतो आणि डोनेटिंग ग्रुप असेल तर तो लेस ऍसिडिक असतो. जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त असतील तेवढ्या त्याची ऍसिडिटीची स्ट्रेंथ वाढते आणि तेवढा तो मोर ऍसिडिक असतो, त्यावेळेस त्याची पीके व्हॅल्यू सगळ्यात कमी असते. आणि जेवढे जास्त डोनेटिंग ग्रुप असतील तेवढी त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कमी होते आणि ऍसिडिक स्ट्रेंथ कमी झाली की पीके व्हॅल्यू इन्क्रीज झालेली दिसते आणि तेवढा तो वीक ऍसिड असतो. राहील लक्षात? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर मोर ऍसिडिक आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर लेस ऍसिडिक असतो. त्यानंतर ॲरोमॅटिक ऍसिड मध्ये आपण कम्पेअर केलेलं होतं. सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ऍसिड मध्ये जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल आणि एखादा डोनेटिंग ग्रुप असेल, जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तो मोर ऍसिडिक किंवा स्ट्रॉंग ऍसिड असतो आणि एखादा डोनेटिंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर तो लेस ऍसिडिक किंवा वीक ऍसिड असतो. मग समजा तुम्हाला असे दिले पॅरानायट्रो बेन्झाइक ऍसिड, ऑर्थोनायट्रो बेन्झाइक ऍसिड आणि मेटानायट्रो, तर याच्यामध्ये सगळ्यात मोर ऍसिडिक कोण सांगायचा? पॅरानायट्रो. 2 नंबरला ऑर्थोनायट्रो, 3 नंबरला मेटानायट्रो, 4 नंबरला बेन्झाइक ऍसिड आणि नंतर डोनेटिंग कंटेनिंग बेन्झाइक ऍसिड. ओके. तर आज आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे. याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारच्या नेम रिॲक्शन आहेत जे की 2 मार्काला याच्यातले फिक्स असतात. ह्या 4 रिॲक्शन पैकी पहा स्क्रीनवरती बघा आता. फॉर्मेशन ऑफ ऍसिड क्लोराइड किंवा त्याला आपण असाइल क्लोराइड्स म्हणतो. बट दिस असाइल क्लोराइड कॅन बी फॉर्मड बाय युजिंग कार्बोक्सिलिक ऍसिड, की कार्बोक्सिलिक ऍसिडचा यूज करून आपल्याला ऍसिड क्लोराइड हा तयार करायचा. मग याच्यामध्ये फर्स्ट आहे रिॲक्शन विथ PCl3. जर फॉस्फरस ट्रायक्लोराइडची रिॲक्शन ऍसिड वरती केली तर त्याच्यापासून ऍसिड क्लोराइड फॉर्मेशन होतं.
मग आपल्याला माहिती आहे 11 टॉपिकमध्ये जर PCl3 ची ऍक्शन करायची असेल तर स्टार्टिंग मटेरियलमध्ये 3 घ्यायचे. PCl5 ची ऍक्शन करायची असेल तर स्टार्टिंग मटेरियलमध्ये एकच अल्कोहोल आपण घेतला होता. मग इथं अल्कोहोलच्या ऐवजी आपल्याला फक्त ऍसिड यूज करायचा आहे. तिथं अल्कोहोलमध्ये OH हा न्यूक्लियोफाईल होता. इथं ऍसिड ग्रुप आहे, पण इथे देखील न्यूक्लियोफाईल काय आहे पहा OH आहे. एकदम सोपी कंडिशन आहे. मग काय आहे रिएक्शन विथ PCl3 तर त्याला आपण ऍक्शन ऑफ PCl3 म्हणतो. 3 equivalent of carboxylic acid are repluxed with phosphorus trichloride to give acid chloride as a products. जर आपण 3 ऍसिड घेतले आणि एक PCl3 घेतला आणि त्याला हायर टेम्परेचरला रिप्लेस केलं बाय युजिंग डिस्टिलेशन प्रोसेस, त्यास 3 OH मायनसच्या जागी 3 क्लोरीन सबस्टिट्यूट होतात आणि 3 इक्विव्हॅलंट मध्ये ऍसिड क्लोराईड तयार होतो आणि साईड प्रोडक्ट काय भेटतो फॉस्फरस ऍसिड H3PO3. म्हणजे अल्वेज याच्यामध्ये लक्षात राहू द्या, जर PCl3 ची ऍक्शन ऍसिड किंवा अल्कोहोलवर केली तर अल्वेज तुम्हाला साईड प्रोडक्ट काय भेटणार आहे H3PO3 म्हणजे फॉस्फरस ऍसिड. तुम्हाला एकच एक्झाम्पल दिले पण नवीन सिलेबसमध्ये आणि तेच घेणार आहे आपण. When 3 equivalent of acetic acid are replaced with phosphorus trichloride to give 3 equivalent of acetyl chloride plus phosphorus acid. मग इथं 3 ऍसिटिक ऍसिड घेतले, PCl3 घेतला, 3 OH च्या जागी 3 क्लोरीन रिप्लेस होतील आणि त्याच्यापासून 3 इक्विव्हॅलंट मध्ये ऍसिटिल क्लोराईड तयार होईल. त्यास इथं साईड प्रोडक्ट काय भेटला H3PO3. याला म्हणायचं फॉस्फरस ऍसिड. ही झाली पहिली रिएक्शन. आता दुसरी रिएक्शन आहे रिएक्शन विथ PCl5. फॉस्फरस पेंटाक्लोराईडची रिएक्शन ऍसिड सोबत करायची. मग आता फॉस्फरस पेंटाक्लोराईड असेल तर ऍसिड एकच घ्यायचा, पण साईड प्रोडक्ट 2 तयार होतात लक्षात राहू द्या. आणि PCl3 होता त्यावेळेस ऍसिड किती घेतले 3, त्यावेळेस साईड प्रोडक्ट किती तयार झाला एकच. When carboxylic acid are replaced with phosphorus pentachloride to give acid chloride as a product. जर आपण एक ऍसिड ग्रुप घेतला आणि PCl3 ची त्याच्यावर ऍक्शन केली तर एका OH न्यूक्लियोफाईलच्या जागी एक क्लोरीन 5 पैकी सबस्टिट्यूट होईल आणि त्याच्यापासून एक ऍसिड क्लोराईड तयार होतो. इथला H+ आणि ह्या 4 मधला एक क्लोरीन काय लॉस होईल HCl. नंतर फॉस्फरसची इथं ऑक्सिडेशन स्टेट +5 म्हणजे इथं 5 बॉन्डचा कंपाऊंड तयार होईल P डबल बॉन्ड O आणि Cl3. यालाच आपण कसं लिहितो POCl3. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात राहू द्या, जर आपण PCl5 ची ऍक्शन जर एका ऍसिड मॉलिक्युलवर केली तर अल्वेज डोळं झाकून काय प्रोडक्ट लिहायचं इथं HCl आणि POCl3. तसं PCl3 असल्यावर काय लिहायचा H3PO3. समजा आपण इथे एक्झाम्पल घेतलं R इज इक्वल टू मिथिल ज्याला आपण ऍसिटिक ऍसिड म्हणतो, त्याला रिप्लेस केलं PCl5 सोबत पर्टिक्युलर टेम्परेचरला, त्यास एका OH मायनसच्या जागी एक क्लोरीन सबस्टिट्यूट होईल आणि त्याच्यापासून ऍसिटिल क्लोराईड हा प्रोडक्ट तयार होईल. पण साईड प्रोडक्ट चेंज होईल का रे माझ्यान फेरमोडे चेंज होईल का डोंगरेवाडीकर? वरी जनरल रिएक्शन मध्ये जे साईड प्रोडक्ट आहेत तेच एक्झाम्पल मध्ये येणार आहेत. फक्त इथं आरच्या जागी काय घेतला मिथिल घेतला, म्हणजे इथं साईड प्रोडक्ट चेंज होणार नाहीत. काय राहतील POCl3 आणि HCl. ही झाली सेकंड रिएक्शन. आता थर्ड रिएक्शन आहे याच्यामध्ये रिएक्शन विथ थायोनिल क्लोराईड और सल्फोनिल क्लोराईड, त्यालाच आपण SOCl2 म्हणतो. SOCl2चं काय काय नाव आहे थायोनिल क्लोराईड किंवा सल्फोनिल क्लोराईड. आता काय होतं पहा बऱ्याच वेळेस याच्यामध्ये PCl3 PCl5 आणि SOCl2 याच्यामध्ये कॅटॅलिस्ट आपण फक्त SOCl2 मध्ये यूज करतो आणि तो कोणता कॅटॅलिस्ट असतो 6 मेंबर रिंग मध्ये जर एक हेट्रो ॲटम नायट्रोजन प्रेझेंट असेल तर तो पिरिडीन कॅटॅलिस्ट आपण यूज करत असतो आणि तो पिरिडीन हा सगळ्यात स्ट्रॉंग बेस आहे. म्हणून इथे लक्षात राहू द्या की बऱ्याच वेळेस रिएक्शन तुमची थायोनिल क्लोराईडची ऍक्शन विचारतात, मग अल्कोहोलवर विचारतील किंवा ऍसिडवर विचारतील. ओके. When carboxylic acid are heated with sulfonyl chloride or thionyl chloride in presence of strong base like pyridine to give acid chloride as a product. जर आपण एक कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला आणि त्याची रिएक्शन जर SOCl2 सोबत केली म्हणजे थायोनिल क्लोराईड सोबत केली तर एरोवरती हीट आणि पिरिडिन हा कॅटॅलिस्ट यूज करतो जो सगळ्यात स्ट्रॉंग बेसचं कार्य करतो इथला प्रोटॉन ऍक्सेप्ट करण्यासाठी प्रॅक्टिकली. म्हणून इथल्या OH मायनसच्या जागी या दोन्ही मधला एक Cl इथं सबस्टिट्यूट केला, काय तयार झाला ऍसिड क्लोराईड. इथला H आणि राहिलेला Cl काय भेटला HCl चे वेपर आणि सल्फर मोनॉक्साईडचं ऑक्सिडेशन केल्यावर कोणता गॅस भेटला सल्फर डायऑक्साईड. मग आता पाहिजे लक्ष द्या PCl3 असेल तर काय साईड प्रोडक्ट होता H3PO3. PCl5 असेल तर साईड प्रोडक्ट काय होता POCl3 आणि HCl.
तसं SOCl2 जर असेल तर साईड प्रोडक्ट काय भेटतो? SO2 आणि HCl गॅस. PCl3 असेल तर किती ऍसिड आणि अल्कोहोल घ्यायचे? 3. PCl5 असेल तर किती अल्कोहोल आणि ऍसिड घ्यायचा? एकच. आणि SOCl2 असेल तर किती ऍसिड आणि अल्कोहोल घ्यायचे? एकच घ्यायचे. मग आता इथे एक्झाम्पल पहा. सेम एक्झाम्पल घेतले मी. Acetic acid are heated with thionyl chloride in presence of pyridine to give acetyl chloride plus sulfur dioxide gas plus HCl vapor. म्हणजे काय केलं मी इथं? फक्त आरच्या जागी इथं मिथिल घेतला. म्हणजे काय नाव तयार झालं? ऍसिटिक ऍसिड. बरेचसे विद्यार्थी ऍसिडिकची पेलिंग लिहितात पहा. इथेच काय पेलिंग लिहायची? ACETIC. याला म्हणायचं ऍसिटिक ऍसिड. प्लस SOCl2. याचं नाव काय आहे? थायोनिल क्लोराईड. कॅटलिस्ट कोणता यूज केला? स्ट्रॉंग बेस पिरिडेन. आणि काय तयार झाला? ऍसिटिल क्लोराईड प्लस SO2 गॅस प्लस HCl. लक्षात? म्हणजे ह्या तिन्ही रिएक्शन मध्ये तुम्हाला जर पाहिलं तर इथं काय प्रोडक्ट भेटतो? ऍसिड क्लोराईड. म्हणजे क्लोरीन हा हॅलोजन यूज केला. आता त्याच्यानंतरची 4 नंबरची रिएक्शन आहे रिएक्शन विथ अमोनिया, की अमोनिया सोबत आपल्याला याची रिएक्शन करायची. मीन्स कार्बोक्सिलिक ऍसिड आर रिएक्ट्स विथ अमोनिया to give ammonium salt of carboxylic acid which on decomposition to gives amine as a products. amide as a product. जर आपण स्टार्टिंग मटेरियल जर कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलं आणि त्याची रिएक्शन जर अमोनिया सोबत केली तर रिव्हर्सिबल रिएक्शन होते पा. या अमोनियाकडे इथं लोन पेअर असतात पा. हे लोन पेअर काय करतात? या प्रोटॉनला स्वतःकडे ऍक्सेप्ट करण्याचं कार्य करतात. त्यावेळेस NH3चं कन्व्हर्जन NH4+ मध्ये होतं आणि ते एक अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतं. आणि ह्या अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिडला ज्यावेळेस आपण डिकम्पोज करतो त्यावेळेस इथले 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय लॉस होतो? H2O. आणि शिल्लक काय राहतो? RC डबल बॉन्ड O आणि NH2. याला म्हणायचं अमाइड्स. ही डायरेक्ट रिएक्शन तुम्हाला सांगता येते. ऍसिड प्लस अमोनिया काय लॉस होईल? इथला OH आणि इथला H काय लॉस झाला? H2O. आणि या OH च्या जागी काय सबस्टिट्यूट होईल? NH2. म्हणजे इथं डायरेक्ट फायनल प्रोडक्ट काय भेटतो? RC डबल बॉन्ड O NH2. याला म्हणायचं अमाइड्स. आता मला सांगा याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जर आपण याच्यामध्ये दिलेलं असेल इथे एक्झाम्पल दिले मी आता ऍसिटिक ऍसिड प्लस अमोनिया. अमोनिया काय करेल? लोन पेअर डोनेट करेल आणि प्रोटॉनला स्वतःकडे ऍक्सेप्ट करेल. काय तयार होईल? अमोनियम ऍसिटेट तयार होईल. आणि याचं जर आपण डिकम्पोजिशन केलं पहा. काय केलं मी याचं? डिकम्पोजिशन केलं तर इथला H2 आणि O काय लॉस होईल? H2 आणि शिल्लक काय राहिला? CH3C डबल बॉन्ड O NH2. म्हणजे OH मायनसच्या जागी या NH3 मधले NH2 सबस्टिट्यूट करायचा. कारण ज्यावेळेस आपण NH3 ला डिसोसिएट करतो पहा, एक लक्ष द्या, त्यावेळेस H+ आणि NH2- असे 2 घटक तयार होतात. H+ हा इलेक्ट्रोफाईलचं कार्य करतो आणि NH2- हा न्यूक्लियोफाईलचं कार्य करतो. तसं इथं OH- हा न्यूक्लियोफाईलचं कार्य करतो, म्हणून ह्या न्यूक्लियोफाईलच्या जागी न्यूक्लियोफाईल सबस्टिट्यूट करायचं. इथला H+ OH आणि इथला H+ काय लॉस झाला? H2O. आणि हा NH2- इथं OH च्या जागी सबस्टिट्यूट केला. म्हणजे इथं काय तयार झाला? CH3C डबल बॉन्ड O NH2. समजा इथं बेन्झोइक ऍसिड दिलं असतं आणि त्याची रिएक्शन अमोनिया सोबत केली असती. काय तयार होईल? अमोनियम बेन्झोएट तयार झाला असता. आणि काय तयार होईल? इथं बेन्झामाइड प्लस वॉटर. म्हणजे फक्त मिथिलच्या जागी तुम्ही इथं काय यूज करू शकता? C6H5. ओके. आता याच्यापासून दुसरी कंडिशन आहे. When acetyl chloride are treated with ammonia to give acetamide as a products. जर आपण ऍसिटिल क्लोराईडची रिएक्शन अमोनिया सोबत केली तर इथला H+ आणि इथला Cl काय लॉस होईल? HCl. आणि काय तयार होईल तुमचा? ऍसिटामाइड. समजा इथं मी मिथिलच्या ऐवजी फिनिल ग्रुप घेतला C6H5. याला म्हणायचं बेन्झाइल क्लोराईड. आणि बेन्झाइल क्लोराईडची रिएक्शन जर अमोनिया सोबत केली तर त्याच्यापासून काय तयार होतो पहा? बेन्झामाइड. जे C6H5C डबल बॉन्ड O NH2. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्याला C6H5 काय म्हणायचं ते समजत नाही. कन्सिडर करा की मी इथं उभा आहे, बरोबर, आणि माझं मुंडकच तोडलेलं असेल कोणतरी. खाली काय शिल्लक राहिला? दड. म्हणजे हा जर बेन्झिन असेल इथं, म्हणजे किती कार्बन आहे? C6H6. याच्यामधला एक हायड्रोजन मी काढून टाकला, म्हणजे काय राहिला शिल्लक राहिलं? C6H5. याला काय म्हणायचं? फिनिल ग्रुप म्हणायचं. पहा राहील का आता लक्षात? C6H6 मधला एक हायड्रोजन रिमूव्ह केला असता C6H5 शिल्लक राहतो
आणि तो म्हणजे बेन्झीन रिंग असते आणि ती बेन्झीन रिंग इथं म्हणजे बेन्झा अमाइड असतो. ओके, म्हणजे अमाइड फॉर्मेशनसाठी आपण स्टार्टिंग मटेरियल ऍसिड यूज करू शकतो किंवा ऍसिड क्लोराईड. ऍसिड क्लोराईड यूज केला तर HCl हा साइड प्रोडक्ट भेटतो आणि ऍसिड यूज केला तर वॉटर हा साइड प्रोडक्ट याच्यामध्ये भेटतो. आता याच्यानंतर सेकंड लास्ट रिॲक्शन आहे फॉर्मेशन ऑफ ऍसिड अनहायड्राइड्स. काय तयार करायचं आपल्याला? ऍसिड अनहायड्राइड्स तयार करायचं. When carboxylic acid is heated with strong dehydrating agents like phosphorus pentoxide or concentrated sulfuric acid to give acid anhydride as a products. आता मला सांगा असे कोणते 4 डिहायड्रेटिंग एजंट आहेत जे तुम्हाला मी पाठीमागच्या टॉपिक मध्ये सांगितले होते? कोण सांगताय? डिहायड्रेटिंग एजंट असे कोणते आहेत ज्याच्यामधनं आपल्याला H2O बाजूला काढता येईल? सांगता येईल कोणाला? तर त्याच्यामध्ये पहिला आहे Al2O3 ज्याला आपण ॲल्युमिना म्हणतो. दुसरा आहे फॉस्फरस पेंटाऑक्साइड. तिसरा आहे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, नॉट डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड बा. कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तो डिहायड्रेटिंगचं कार्य करतो. आणि चौथा आहे H3PO4 याला म्हणतो आपण फॉस्फोरिक ऍसिड. हे जर घटक कुठं एरोवर दिसले तर ॲल्वेज डोळे दाखवून एकामधला H आणि दुसऱ्यामधला OH काय लॉस करायचा? H2O. म्हणून या रिॲक्शनला म्हणायचं डिहायड्रेशन रिॲक्शन. पहा, 2 ऍसिड दिले आणि इथे डिहायड्रेटिंग एजंट दिला P2O5. इथला H आणि इथला OH काय लॉस होईल रे? इथं H2O. शिल्लक काय राहिला? RC डबल बॉन्ड O आणि C डबल बॉन्ड O म्हणजे इथं प्रोडक्ट तयार झाला. याला म्हणायचं ऍसिड अनहायड्राइड प्लस वॉटर. समजा एक्झाम्पल घेतलं मी R इज इक्वल टू मिथिल घेतले 2, बरोबर. ऍसिटिक ऍसिड प्लस ऍसिटिक ऍसिड फॉस्फरस पेंटाऑक्साइड यूज केला. इथं काय लॉस होईल? इथला H आणि खालच्यातला OH काय लॉस झाला? H2O. रिमेन्स काय राहिला? CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH म्हणजे हा ग्रुप शिल्लक राहिला. याला म्हणायचं ऍसिटिक अनहायड्राइड. आणि तुम्हाला 12 दोनच एक्झाम्पल आहेत अनहायड्राइडचे जे आपल्याला 13 टॉपिक्स मध्ये देखील शिकायचे. कोणते दोन आहेत रे? ऍसिटिक अनहायड्राइड आणि बेन्झाइक अनहायड्राइड. मिथिल असेल तर ऍसिटिक अनहायड्राइड तयार होतो आणि ह्या मिथिलच्या जागी जर C6H5 घेतले ह्या दोन्ही मिथिलच्या जागी तर इथं बेन्झाइक ऍसिड तयार होतात आणि ह्या बेन्झाइक ऍसिडचं डिहायड्रेशन केलं तर इथं दोन्ही साईडला C6H5 आणि C6H5 येतो. याला म्हणायचं बेन्झाइक अनहायड्राइड्स. ओके, आता अशाच प्रकारे आपण हा कंपाऊंड कसा तयार केला जातो ते दुसऱ्या रिजनने शिकू शकतो. When sodium acetate is heated with acetyl chloride to give acetic anhydride as a product. जर आपण ऍसिटिल क्लोराइडची रिॲक्शन ही सोडियम ऍसिटेट सोबत केली तर इथं काय लॉस होईल मला सांगा? इथला Na प्लस आणि इथला Cl मायनस काय लॉस होईल रे? NaCl. शिल्लक काय राहिला? CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH ऍसिटिक अनहायड्राइड आणि इथं काय तयार होईल? NaCl. इथं दिला बेन्झाइल क्लोराइड आणि इकडे दिला सोडियम बेन्झाइड म्हणजे मिथिलच्या जागी फिनिल ग्रुप दिला. काय तयार होईल? बेन्झाइक अनहायड्राइड प्लस NaCl. मग मला सांगा हा ऍसिटिल क्लोराइड कसा तयार केलता? ऍसिटिक ऍसिडची रिॲक्शन जर थायोनिल क्लोराइड सोबत केली तर ऍसिटिल क्लोराइड आणि सल्फर डायऑक्साइड गॅस आणि HCl गॅस तयार होतो. तसं ऍसिटिक ऍसिडची रिॲक्शन NaOH सोबत केल्यावर H2O लॉस होतो आणि सोडियम ऍसिटेट तयार होतो. हा तयार झालेला सोडियम ऍसिटेट आणि ऍसिटिल क्लोराइड एकत्र आल्यानंतर ऍसिड अनहायड्राइड तयार होतो. किंवा एक्सेस मध्ये ऍसिडचं डिहायड्रेशन केलं तर त्याच्यापासून देखील तुम्हाला ऍसिड अनहायड्राइड तयार झालेला दिसतो. लक्षात? ओके, आता शेवटची रिॲक्शन राहिलेली याच्यामध्ये एक दिसते का बघा स्क्रीनवर? लक्षात 2 मिनिट. डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हे 6 नंबरची रिॲक्शन आहे. एकदम सगळ्यात सोपी रिॲक्शन आहे पण 2 मार्काला विचारू शकतात किंवा 1 मार्काला. आता डी म्हणजे रिमूव्ह आणि कार्बोक्सिलेन म्हणजे CO2 गॅस. असा एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे किंवा ऍसिड आहे की त्या ऍसिड मधनं आपल्याला CO2 गॅस जर बाजूला काढायचं असेल तर त्या रिॲक्शनला म्हणायचं डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. मीन्स रिमूव्हल ऑफ कार्बोक्सिल ग्रुप फ्रॉम ऍसिड is called as a decarboxylation reaction. Decarboxylation of an acid is carried out by heating with anhydrous sodium salt of carboxylic acid with soda lime solution to give hydrocarbon as a product.
की आता आपल्याला या रिएक्शन मध्ये नेमकं काय तयार करायचं आणि कशापासून काय तयार होतं हे महत्वाचं आहे. डिकार्बोक्सिलेशन करायचे म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड मधनं CO2 गॅस बाजूला काढायचा, म्हणून याला आपण डिकार्बोक्सिलेशन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतो. पण याची रिएक्शन कशासोबत करायची? सोडा लाईम सोल्युशन सोबत करायची. सोडा म्हणजे NaOH चं सोल्युशन आणि लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईडचं सोल्युशन. सोडा म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि लाईम म्हणजे मिल्की कलरचं सोल्युशन असतं, म्हणून त्याला आपण सोडा लाईम सोल्युशन म्हणतो. म्हणून रिजंट म्हणून सोडा यूज करायचा आणि कॅटॅलिस्ट म्हणून लाईम यूज करायचं. आणि याच्यापासून एक पॅरेंट अल्केन आपल्याला तयार करता येतो. मग पहा एक्झाम्पल काय दिसतं. सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड आर हिटेड विथ सोडा लाईम सोल्युशन. हा झाला सोडा, हा झाला लाईम. सोडियम हायड्रॉक्साईडला सोडा म्हणायचं आणि कॅल्शियम ऑक्साईडला लाईम म्हणायचं, कारण ते पांढऱ्या कलरचं सोल्युशन असतं, त्याला आपण मिल्की सोल्युशन म्हणतो. मग काय होतं पहा, डिकार्बोक्सिलेशन करायचं इथलं, म्हणजे इथलं CO2 आणि इथला Na, म्हणजे Na हे दोन एकत्र आले, काय तयार होईल? Na2CO3. मग इथला H आणि इथला R एकत्र आला आणि काय तयार झाला? अल्केन. म्हणजे पहिल्यामधनं CO2 आणि दुसऱ्यामधनं काय तयार होतो? तुमचा लॉस होतो NaO. म्हणजे इथं NaCO2 आणि इथला NaO काय तयार झाला? Na2CO3. याला म्हणायचं सोडियम कार्बोनेट. वॉशिंग सोड्यामध्ये आपण म्हणजे इथं तयार होतो पहा. आणि मेन प्रोडक्ट काय भेटला? R आणि H. समजा इथं तुम्हाला दिलं असेल सोडियम ऍसिटेट सोडा लाईम सोल्युशन सोबत हीट केलं, इथला CS3 आणि इथला H काय लॉस होईल? तयार होईल मिथेन आणि काय लॉस होईल? Na2CO3. म्हणजे ॲल्वेज डिकार्बोक्सिलेशन रिएक्शन मध्ये सोडियम कार्बोनेट हा साइड प्रोडक्ट भेटतो आणि पहिला अल्किल ग्रुप मध्ये एक हायड्रोजन ऍड करायचं. मिथिल असेल तर मिथेन तयार होईल, इथिल असेल तर इथेन तयार होईल, प्रोपिल असेल तर प्रोपेन तयार होईल आणि ब्युटिल असेल तर ब्युटेन तयार होईल. पण प्रत्येकामध्ये साइड प्रोडक्ट काय भेटेल? सोडियम कार्बोनेट, म्हणजे दुनियाचा सोडा तयार होतो. ओके. आता या टॉपिक मधली शेवटची सगळ्यात महत्वाची आणि एक एक्झाम्पल असणारी रिएक्शन पाहू. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याला सर्वजण सांगायचं की कोणकोणते रिड्युसिंग एजंट आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. कोण सांगते रे? सांगता येईल का? रॅनी निकेल हा एक रिड्युसिंग एजंट आपण शिकलो. प्लॅटिनम आणि पॅलेडियम मेटल हा रिड्युसिंग एजंट आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट आहे. सोडियम बोरोहायड्राइड हा रिड्युसिंग एजंट आहे. स्टॅनस क्लोराइड इन HCl हा रिड्युसिंग एजंट आहे. प्लॅटिनम ऑन बेरियम सल्फेट हा एक रिड्युसिंग एजंट आहे. प्युअर पॅलेडियम मेटल हा एक रिड्युसिंग एजंट आहे. झिंक अमलगम कॉन्सन्ट्रेट HCl हा एक रिड्युसिंग एजंट आहे आणि KOH इन इथिलीन ग्लायकॉल हा एक रिड्युसिंग एजंट आपण शिकलेलो आहोत. बरोबर. आता इथे शेवटची रिएक्शन पाहिजे 7वी, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. की कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन करून आपल्याला प्रायमरी अल्कोहोल तयार करायचं. कार्बोक्सिलिक ऍसिड आर रिड्युस्ड टू प्रायमरी अल्कोहोल युजिंग द पॉवरफुल रिड्युसिंग एजंट लाईक अ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये प्रॅक्टिकली जर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर विच अंडरगो हायड्रोलिसिस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ प्रोडक्ट इज द प्रायमरी अल्कोहोल. की एखाद्या ऍसिड मध्ये जर आपण डायथिल इथर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज केला आणि त्याचं हायड्रोलिसिस केलं तर त्या ऍसिड पासून तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल तयार झालेला दिसतो. आणि ते थेरॉटिकल साइड प्रोडक्ट H2O आहे किंवा लिहायची गरज नाही. काय होईल इथं? ऍसिड प्लस 4 हायड्रोजन लिहू शकतात नाशिन, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कॉमा ड्राय इथर आणि सेकंड स्टेपला ऍसिड हायड्रोलिसिस म्हणजे H3O प्लस. CO चं कन्व्हर्जन फक्त CS2 मध्ये करायचं, म्हणजे काय तयार झाला? RCS2OH. मग इथला O आणि राहिलेले 2 हायड्रोजन काय भेटेल इथं साइड प्रोडक्ट H2. Acetic acid on reduction with lithium aluminum hydride in presence of dry ether which undergo hydrolysis. CO चं कन्व्हर्जन CS2 मध्ये करायचं, काय तयार होईल? इथिल अल्कोहोल. नंतर सायक्लोप्रोपेन कार्बोक्सिलिक ऍसिड घेतला, त्याचं लिथियम अल्युमिनियम हायड्राइड सोबत हायड्रोलायसिस केलं तर काय तयार होईल? सायक्लोप्रोपिल मिथेनॉल. जे शेवटच्या रिएक्शन मध्ये ऍसिडचं रिडक्शन जर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड किंवा डायबोरेन सोबत आपण केलं, कशासोबत? डायबोरेन सोबत जर आपण त्याचं रिडक्शन केलं तर ॲल्वेज याच्यामध्ये साइड प्रोडक्ट काय भेटतो? मेन प्रोडक्ट तुम्हाला भेटतो प्रायमरी अल्कोहोल. मीन्स carboxylic acids are reduced by using diborane as well as lithium aluminum hydride in ether to give primary alcohol as a products. But this sodium borohydride does not reduce the acid into primary alcohol. की जर आपण यावरती तुम्हाला NaBH4 दिलेले असेल तर ऍसिडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होणार नाही.
पण इथं तुम्हाला ॲरोवरती लिथियम अल्युमिनियम हायड्राइड दिलेलं असेल किंवा डायबोरेन दिलेलं असेल B2H6, तर त्यावेळेस ॲसिडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोलमध्ये होईल. बट डायबोरेन डज नॉट रिड्यूसेस द इस्टर, एनोट अँड हॅलो ग्रुप. पण डायबोरेन कशाचं रिडक्शन करत नाही? इस्टरचं करत नाही, नायट्रो ग्रुपचं करत नाही आणि हॅलोजनचं रिडक्शन तो करत नाही. तर अशा तऱ्हेने इथं हा 12वा टॉपिक 6 मार्काचा वेटेजेबल टॉपिक्स आहे आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामची सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक्स आहे. हा टॉपिक आपण इथं संपवलेला आहे. याच्यानंतर आपण पार्ट फर्स्टला चालू करणार आहोत उद्यापासून. मग याच्यामध्ये सोल्युशन टॉपिक चालू करू, नाही तर केमिकल कायनेटिक्स. मला वाटतं सोल्युशन टॉपिक आपण घेऊ सुरुवातीला, कारण तो तुम्हाला कॉलेजमध्ये झालेला असेल. झालाय ना सर्वांना? तर आता इथं जवळपास मला वाटतंय पहिला टॉपिक आपण घेतला सॉलिड स्टेट, दुसरा घेतला आयोनिक इक्लिब्रिया, तिसरा घेतला केमिकल थर्मोडायनॅमिक्स, त्यानंतर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल फिनॉल इथर्स आणि अल्डाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे 6 टॉपिक झाले. तर आता ऑनलाईनमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी ज्यांनी 2,000 रुपये फीस दिलेली आहे, तर त्यांनी राहिलेली जी फीस आहे ती पेड करावी, अन्यथा तुम्हाला ऑनलाईन ग्रुपमधनं लेफ्ट केले जाईल. कारण इथं आता फीस दिलेले टॉपिक जे आहेत तेवढे कव्हर झालेले आहेत. सर्व टॉपिक माझे पब्लिश आहेत. तुम्ही ते एनी टाईम कधीही तुम्हाला डाऊट्स आला तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, थँक्यू.